नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील गंगापूर रोड एरियामध्ये स्पेशियस अल्ट्रा लक्झरियस विलाचा प्रोजेक्ट। या पूर्ण प्रोजेक्टमध्ये टोटल 51 विलाज आहे आणि हा पूर्ण प्रोजेक्ट 5.8 एकर मध्ये डेव्हलप केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या ॲम्युनिटीज देखील मिळणार आहे। सर्व काही डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर आता वेळ न घालवता आपण आता विला एक्सप्लोर करूया। आणि हे आहे विलाचं फ्रंट एलिव्हेशन आणि विलाला आपल्याला इथे 2 कार पार्क होतील एवढी मोठी पार्किंग देखील इथे दिलेली आहे। चारी साइडनी आपल्याला छोटंसं गार्डन देखील इथे डेव्हलप करून दिलेलं आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। विलाच्या साइडला इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा रूम दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही स्टोरेजसाठी किंवा ड्रायव्हर रूम म्हणून देखील करू शकता। आणि इथे तुम्हाला अंडरग्राउंड वॉटर टँक देखील दिलेली आहे। तर चला आपण आता विलामध्ये एंट्री करूया। इथे देखील तुम्हाला अप्रतिम असं गार्डन इथे करून दिलेलं आहे। तर चला मित्रांनो, आपण आता एंट्री करूया आपल्या विलामध्ये। विलाचा जो मेन डोर आहे त्याला आपल्याला सिक्युरिटीसाठी पूर्ण बायोमेट्रिक लॉक देखील इथे बसवून दिलेला आहे। त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला लिव्हिंग एरिया। आपला इथे सोफा अरेंज करून देखील आपल्याला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचं डायनिंग देखील अरेंज करू शकता। आणि प्रत्येक विलाला तुम्हाला इथे सेपरेट लिफ्ट देखील दिलेली आहे। लिफ्ट देखील तुम्हाला इथे या विलामध्ये प्रत्येकाला सेपरेट लिफ्ट प्लस जिना देखील दिलेला आहे। चला आपण आता किचन मध्ये जाऊया। हा आहे आपला किचन। किचनची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे आणि त्याचबरोबर व्हेंटिलेशनसाठी विंडोची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजची विंडो आपल्याला इथे दिलेला आहे। त्यासोबतच इथे आपल्याला सिंक आहे, त्यासोबतच ओव्हन किंवा मिक्सरसाठी इथे पॉइंट देखील काढून दिलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही इथे अरेंज करू शकतात। अशा प्रकारे तुम्ही तुमचं मॉड्युलर किचन डिझाईन करू शकतात। इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकतात। त्याचबरोबर पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतं कॉमन बाथरूम। आणि बाथरूमच्या ज्या प्लंबिंग फिटिंग्स आहेत त्या सगळ्या स्टँडर्ड क्वालिटीच्या म्हणजे जॅग्वार कंपनीच्या तुम्हाला बघायला मिळतात। आणि ग्राउंड फ्लोअरलाच तुम्हाला एक मास्टर बेडरूम देखील बघायला मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला बाथरूम अटॅच आहे। बाथरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईजचा बाथरूम तुम्हाला इथे ग्राउंड फ्लोअरलाच बघायला मिळतो। इथे तुमचा आला ड्रेसिंग टेबल। आपण जो आता विला बघत आहोत हा 4.5 BHKचा आहे आणि ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला बेडरूम देखील दिलेला आहे, जो की मास्टर बेडरूम आहे। आणि इथे तुम्ही तुमचा किंग साईज बेड अरेंज करून देखील चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरायला मिळतो। त्यासोबतच हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकतात। इथे बाहेर जाण्यासाठी तुम्हाला इथे हेवी क्वालिटीचे स्लायडिंगचे डोर देखील बघायला मिळतात। तर चला आपण आता वरचे बेडरूम्स देखील बघून घेऊया। इथे तुम्ही तुमचं देवघर देखील इथे अरेंज करू शकतात। चला आपण आता वरती जाऊया। आपण आता वरती फर्स्ट फ्लोअर वरती आलेलो आहोत आणि हा आहे तुमचा कॉमन सिटिंग एरिया। तर चला आपण आता बेडरूम्स बघून घेऊया। हा आहे तुमचा डेन रूम। त्याला देखील तुम्हाला सुंदर अशी विंडो देखील इथे अटॅच करून दिलेली आहे आणि या पूर्ण विलामध्ये तुम्ही इंटरनली कस्टमायझेशन करू शकतात। तर चला तुम्ही आता सेकंड बेडरूम बघून घ्या। हा आहे सेकंड मास्टर बेडरूम। इथे तुम्ही अशा प्रकारे कबर्ड्स करू शकतात, ड्रेसिंग टेबल करू शकतात। त्यासोबतच आपल्याला बाथरूमची साईज सुद्धा इथे खूप चांगली बघायला मिळालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला A1 क्वालिटीच्या प्लंबिंग फिटिंग ज्या की जॅग्वार कंपनीच्या आहे त्या देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। तर चला आपण आता बेडरूम देखील बघून घेऊया। या बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आपल्याला दिलेली आहे। त्यासोबतच याला सुंदर अशी विंडो देखील आपल्याला बघायला मिळते। तर चला आपण आता नेक्स्ट बेडरूम कडे जाऊया। हा आहे तुमचा थर्ड बेडरूम, ज्याची साईज सुद्धा खूप मोठी आहे आणि सर्वात जास्त आवडलेला पण बेडरूम मला हाच आहे, कारण की याची जी साईज आहे
ती सगळ्यात मोठी साईज तुम्हाला बघायला मिळालेली आहे। आणि प्रत्येक रूमला आपल्याला सुंदर अशा POP मध्ये डिझाईन्स करून दिलेले आहेत। या बेडरूमला अटॅच आपल्याला गॅलरी देखील बघायला मिळते। ही आहे आपली सुंदर अशी गॅलरी। इथून तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकतात। व्हेंटिलेशन प्रॉपर इथे तुम्हाला या बेडरूमला मिळणार आहे, कारण की गॅलरीची साईज सुद्धा खूप मोठी आपल्याला बघायला मिळते। तर चला आपण आता पुढे जाऊया। इथे आहे तुमचं स्टोरेज सेक्शन आणि पुढे बाथरूम। तर चला आपण आता वरचे बेडरूम बघून घेऊया। आणि हा आहे आपला लास्ट बेडरूम विथ अटॅच बाल्कनी। आणि हा बेडरूम जो आहे हा मास्टर बेडरूम आहे। याला अटॅच बाथरूम देखील तुम्हाला बघायला मिळतं। सगळ्यात अगोदर आपण गॅलरी मधला व्ह्यू बघून घेऊया। खूप मोठी गॅलरी आपल्याला इथे बघायला मिळते। गॅलरी मधला व्ह्यू तुम्ही बघू शकतात। सुंदर असा सनसेट तुम्ही या गॅलरी मधून एन्जॉय करू शकतात। तर चला आपण आता बाथरूम देखील बघून घेऊया। हे आहे आपलं स्टोरेज सेक्शन आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं बाथरूम। हे आहे बाथरूम। बाथरूमची साईज तुम्ही बघू शकता। खूप मोठ्या साईजचं बाथरूम तुम्हाला इथे बघायला मिळतं। आता आपण पुढे जाऊन बघून घेऊया आपला टेरेस सिट आउट एरिया। हा आहे आपला टेरेस सिट आउट एरिया, जो की 470 स्क्वेअर फीटचा आहे। तुम्ही बघू शकतात इथे तुम्ही तुमचं अशा प्रकारे ट्री प्लांटेशन करू शकतात। आणि वरती तुम्हाला टॉप टेरेस दिलेला आहे। वरती जाण्यासाठी जो जिना आहे तो इकडे तुम्हाला वरती जाण्यासाठी जिना दिलेला आहे। वरती आपल्याला 500 लिटरचं वॉटर सोलर सिस्टीम देखील दिलेली आहे। आपल्याला या प्रोजेक्टमध्ये खूप साऱ्या ॲम्युनिटीज मिळणार आहे। पूर्ण प्रोजेक्टमध्ये जवळपास 52,000 स्क्वेअर फीट एरिया हा फक्त ॲम्युनिटीजसाठी दिलेला आहे। जसं की इंडोर अँड आउटडोर गेम्स, ऑफिस एरिया, बँकेट हॉल, जिम्नॅझियम, इन्फिनिटी स्विमिंग पूल, योगा अँड मेडिटेशन डेक, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पार्टी लॉन, 50,000 प्लस ट्री प्लांटेशन, 500 लिटर सोलर सिस्टीम फॉर ईच अँड सिक्युरिटी सिस्टीम, अशा खूप साऱ्या ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळणार आहे। आणि हा प्रोजेक्ट गुड लोकॅलिटीज पासून खूप जवळ आहे। जसं की गंगापूर डॅम अँड बोट क्लब 4 किलोमीटर, बॅकवॉटर 4 किलोमीटर, सुला वाईनाड 4 किलोमीटर, बालाजी टेम्पल 1 किलोमीटर, सोमेश्वर टेम्पल 2 किलोमीटर, नवशा गणपती 3 किलोमीटर, कॉलेज रोड 4.5 किलोमीटर, सिटी सेंटर मॉल 8 किलोमीटर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल 1 किलोमीटर, JIT इंजिनिअरिंग कॉलेज 1.5 किलोमीटर, मोतीवाला कॉलेज 1.5 किलोमीटर, गुरुजी हॉस्पिटल 4.5 किलोमीटर। आपल्या या प्रोजेक्टपासून इंडस्ट्रियल हब देखील जवळच आहे। जसं की सातपूर MIDC आपल्या या प्रोजेक्टपासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर तसेच अंबडी MIDC 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आपल्या या प्रोजेक्टची जी मेन एंट्रन्स आहे ती 18 मीटर DP रोडला कनेक्ट आहे। तर तसेच प्रोजेक्टमध्ये इंटरनलचे रोड गेलेले आहेत ते 7.5 मीटरचे वन वे रोड्स आपल्याला या प्रोजेक्टमध्ये दिलेले आहेत। तर तसेच या प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे ते 4 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। फ्लेक्सिबल पेमेंट प्लॅन देखील या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहे। तर तसेच 90% लोनची सुविधा देखील या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे। आपण जो आता हा 4.5 BHK विला बघितला, याचा कार्पेट एरिया 3106 स्क्वेअर फीटचा असून याचा बिल्टअप एरिया 4350 असा आहे आणि याची प्राइस 3.15 CR आहे। याच्यापेक्षा मोठा विला जर तुम्हाला हवा असेल तर तो देखील तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळेल। लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। प्रोजेक्ट बाय अर्पणा ग्रुप, मिनका रिव्हरडेल, सोहज डेव्हलपर, शुभ हाऊस। धन्यवाद।